काही आता 2 दोषाचे विकार असतात, 3 दोषाचे विकार असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे, त्याच्यात 3 दोषांचा प्रादुर्भाव असतो आणि डॉमिनेट की तिन्ही पद्धतीने ती तब्येत बिघडलेली असे, 3 दोष उत्पन्न झालेत आणि कॅन्सर होतं तुम्ही म्हणाला. तर हे 2 दोष किंवा 3 दोष कशामुळे उत्पन्न होतात? जागरण केल्याने वात पित्त वाढतं. दोन्ही. मग आता एखादा कंटिन्युअस जागरण करतोय, तो फूड नीट खातोय, पण तरी वात पित्त एकत्र वाढतं त्याचं. असंच दिवसा झोपल्याने पित्त कफ वाढतं. आजार हा फक्त पोटातून उत्पन्न होत नाही, तर तो विचारातून पण येऊ शकतो. आता मी तुम्हाला एक खूप कॉम्प्लेक्स फूड खायला आणून दिलं, तर तुम्हाला ते पचवायला कॉम्प्लेक्स झालं, हे आपल्याला विजिबल ट्रूथ आहे. हो. पण मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स गोष्ट दाखवली व्हिज्युअली, ते सुद्धा मेंदूला डायजेस्ट करावं लागतं, मनाला डायजेस्ट करावं लागतं. मानवाच्या आयुष्यातला शृंगार हा भाग, त्याला स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर कामजीवन. तर ह्याचा अतिरेक किंवा हे न होणं ह्याचा पण मानसिकतेवर एक परिणाम होतो. तर ह्याच्यामुळे वातपित्त कफाचा काही संदर्भ आहे का, संबंध आहे का? सगळ्याच आहे.